नमस्कार. नमस्ते. तिघं मिळून आला अगदी दत्तात्रय सारखं. ते मी ना निवडणुकीच्या कामासाठी तालुक्याच्या गावाला निघालो. छान छान छान. बसा बसा बसा. तालुक्याच्या गावाला निघाला. मी तुम्हाला सगळं समजून सांगितलेलं आहे. निवृत्तीनाथ, काय बाळा तुझं कसं काय चाललं? नाही, माझं असं विशेष काहीच नाही. अरे कर्तबगार तरुण तू, काहीतरी केलं पाहिजे. नाही, करायचं खूप मनात आहे हो. मग? पण घरी आई आहे, थोरला भाऊ आहे. अरे माझ्या बोळसट नाथ, आईच्या आणि भावाच्या पंखाखाली किती दिस राहणार? हो ना, पण त्याला इलाज नाही दुसरा. अरे इलाज का नाही? त्यासाठी अंगामध्ये धमक पाहिजे. धमक? हो. सांग तुझ्या आईला, टाका माझी वाटणी म्हणाव. हो, माझ्या हक्काचं घर, माझ्या हक्काची जमीन. सांग. हक्काची जमीन? नाही, आईला नाही पटायचं. का नाही आईला पटायचं होय? अरे आता तुझ्यासारख्या तरुणानं आपल्या भविष्याकडे बघितलं पाहिजे. आई नुसतं पाय धरण्यापुरती बस वाकायचं डाय वाक्य. तसं त्याला काय कमी नाही. मनात आणलं तर काय वाटेल ते करून दाखवला निवृत्ती. याच्या मनात येत नाही ना. अरे मला सांग, बाप दादानी मर मर मातीच आहे पण काम केली. मिळवलं काय? मातीच ना. तर थोडाफार पैसा मिळवला असं नाही असं नाही. पण या लोकशाहीच्या जमान्यामध्ये सत्ता, अधिकार, मान मराठा महत्वाचं. झक मारीत पैसा पायाशी लोन घेत होते बोल. अरे आणि आता थकलेली गोडी. तुमच्यासारख्या तरुणाने पुढे आलं पाहिजे आणि लोकशाही तर आता खांद्यावर घेतला पाहिजे. काय रे? तर माझा मोठा भाऊ असं तर कवाच वाटण्या करून घेतल्या असते. सोडतो का काय? आणि मग हे निवृत्तीनाथ, लागा कामाला, चला आम्ही तुझ्या पाठीच्या आहोत. अरे असा वैताग आणायचा, धसमुसळपणा करता का बचात फोडायच्या भीक नको, पण कुत्रावर असं झालं पाहिजे. मग ठीक आहे, मग बघतोच मी प्रयत्न करू. बघतोच काय करून टाकायचं. आणि तुझ्या पाठीची मग मी होतो पुढे. साहेबराव चला चला. साहेबराव बघतोय. तू वाकू नको रे. नाही, वागता येतच नाही. डॉक्टर मारा मुसळे या आयला मारत असणार रोग्यांना बहुतेक. उद्या यायचं कळलं ना? चला. काय रे, आजारी होतो रे? कशाला एवढं जागरण करायचं रात चौकात? डॉक्टर मुसळे तुम्हीच काय? लगेच आल्यावर आपण मी कशा तपासतोय ना, मध्ये बोलू नका. रोगी म्हणून आलात ना माझ्याकडे तुम्ही? निरोगी म्हणून आलोय हो. मग चालते व्हा. आपण तुम्ही निवडणुकीला उभे राहणार असं समजलं म्हणून आलो होतो. तुम्हाला कळलं तर थांबा. काय झालं? निवडणुकी संबंधी काही बोलायचं असेल तर पहिले त्या टेबलावरून खाली उतरा आणि आणि त्या खुर्चीत बसा. म्हणजे एवढ्या खालच्या लेवलला जाऊन बोलायचं. रोग्याचा संबंध टेबलाशी आणि निवडणुकीचा संबंध खुर्चीशी. मला पहिल्यांदा कळलंच नाही. लय भारी विचार होते तुमचे. बोला. तुम्ही निवडणुकीला उभं राहताय असं कळलं. मला पण निवडणूक लय आवडते. मला लोकशाही आवडते. यायला द्या टाळी. तुमचं आमचं जमलं या पॉइंट वर. तुम्ही याच गावचे का? एवढं चेहऱ्यावर वाईट दिसत. तसं नाही. मी आपला तो हा इकडचा हे तराळवाडीचा. लोकशाहीसाठी तुमच्याकडे आलो. माझ्याकडे म्हणजे काय? लोकशाहीच्या निवडणुका म्हणलं की आपण कुठं बी धावत जातो. त्यातून म्युन्सिपाल्टीच्या निवडणुका काय खायचं काम आहे काय? मग तुम्ही आम्हाला निवडून आणणार तर? तेवढ्यासाठी तर इथं आलो. गेल्या 10 वर्षात 15 उमेदवारांना निवडून दिलं. तुम्ही 16वे. म्हणजे काय ते निवडणुकीचं टेक्निक पूर्ण माहिती आहे ना. तुम्ही फक्त एवढा करा, या कामासाठी तुम्ही आम्हाला काही पैसे 100 रुपये जास्त नाही, बाकी समजा आपण बघून घेतो. तुम्ही 10,000 रुपये खर्च करणार असाल. अहो ती तयारी ठेवलेलीच आहे. मग तुम्ही निवडून आलाच म्हणून समजा. अहो तुम्हाला असं नक्की वाटतं का? तर अहो काय सांगू तुम्हाला. आता आणि काय सांगताय? अहो 5 वेळेला प्रयत्न केला, 5ही वेळेला पडलो. आणि काय होणार आहे दुसरं? नाही म्हणजे या टायमाला असं नाही होणार. आयुष्यात एक महत्वाकांक्षा आहे, म्युन्सिपाल्टीत निवडून यायचं. बघून घ्या या वेळेला सक्सेस मिळतंय का नाही ते. 100 रुपयात 100 रुपयात 100 रुपये. हे तुमच्या विरुद्धचे उकळे वकील उभे आहेत नाही काय? अरे वा, तुम्हाला माहिती आहे सगळं. लोकशाहीसाठी समधी माहिती ठेवावी लागते. आता मुसळ्याने उकळ्यांना उकळात घातलंच म्हणून समजा. हा त्याच्या वकील साहेब,
अहो या उखळ्यांचा उखळी वार उडाला की त्या मुसळ्याच्या ठिकऱ्या उडायला पाहिजेत. तुम्ही काय बी चिंता करू नका. अहो कंची बी निवडणूक म्हणजे आमच्या आजचा निस्ता मळ आहे मळ. तुम्ही बिलकुल काळजी करू नका. नाही म्हणजे तुम्ही पैशाची मुळीच चिंता करू नका. पण काय एवढी निवडणूक मात्र मी जिंकायला हवी. जिंकली म्हणून समजायची. हा. अहो आम्ही कशासाठी धावत आलो इथं. आ. तो डॉक्टर मुसळे आहे ना मग, त्यानं 3 वेळेला माणूस पाठवला होता मला बोलवाया. काय सांगताय? हा पण आपण शाप सांगितलं काय? येत नाही म्हणून. वा, आपण सांगितलं आपण उकळे वकिलाच्या पाठीशी उभा राहणार आहे. व्हेरी गुड. कारण माणूस सच्चा आहे. बरोबर. कारण माणूस दुसऱ्याच्या उपयोगी पडणारा आहे. करेक्ट. वा वा नामदेवराव, माझा अगदी पूर्ण भरोसा आहे तुमच्यावर. अच्छा वकील साहेब, आता निघतो आम्ही. हो, हो. म्हणजे लगोलाग तुमच्या कामाला आपलं लागलं पाहिजे. बरोबर. कसं हो हो आता काम म्हणजे पैसा आलाच की हो हो. ना. मग काढा. हा? आता लगेच? हा अहो कंचं बी काम पैशा बिगर होत नाही बघा. हो हो हा 200 रुपये चालतील. लागेल तसं येऊन घेत जाईल. हो हो चालेल. हा? पण एक ध्यानात ठेवायचं, काय? आपण निवडणूक जिंकणार म्हणजे जिंकणार. हा, हा? अच्छा. अच्छा. महिनाभर तेच ऐकून कटाळा आलाय मला. माझी वाटणी पाहिजे एवढंच कळतंय. अरे माझ्या लेकरा, गेल्या 4 पिढ्यात वाटणी ह्यो सोबत बी या वाड्यात कवा निघाला नाही. आईला पुन्हा आपलं तेच. आव आई काय म्हणते त्याचा जरा तरी विचार करा. हे गप्पे, उगा चोंबडेपणा करू नकोस. आई, मला माझ्या मनासारखं जगायचंय. तुमच्या ताटाखालचं मांजर होऊन राहायचं नाही मला. ऐकलं? त्याचं कान कोणीतरी फुकलं असणार. ए, माझं कान फुकायला मी काय कोणी पोर नाही. मला सरळपणानं वाटणी मिळणार नसेल तर कोर्टात जावं लागल. जा बाबा जा, तुला शिकवलं त्याचं चांगलं पांग फेडलं. घरादाराप्रमाणे माझा बी तुकडा करा म्हणजे सुटल मी यात ना. तुम्ही वाटणी करणार का नाही सांगा. मला आत्ताच्या आत्ता निकाल पाहिजे. एवढाच भोग राहिला होता भोगायचा. निवडती तुला राग येईल पण स्पष्टच सांगतो, तुझं दारू पिणं बायका नाचवणं हे तुला मनासारखं करता येत नाही. म्हणून तू वाटणी मागायला निघालाय. दादा, थोरला भाऊ आहेस म्हणून आतापर्यंत तुझं सगळं ऐकून घेतलंय मी. तुझ्या जागी जर दुसरं कोणी असतं ना, ए, तुला रडायला काय झालं? नवरा मी याला काय तुझा घरात नाही यशवंत, आता नाही सोसवत मला. आई तू रडू नकोस. दादा, बऱ्या बोलानं मला वाटणी मिळणार नसेल तर पुढं काय करायचं ते मला बी समजतंय. उगाच कोरड कचरा करून अब्रू जाण्यापर्यंत होऊ दे त्याच्या मनासारखं. करून टाक वाटण्या. माझं बिया भाकरीवाणीच आहे. नुसतं जळायचं दुसऱ्यासाठी. आणि नशिबी असला नवरा 2 दिवसात येतो म्हणून गेला. आज 8 दिवस झालं. कुठं लपड केलं असेल कुणास ठावं. त्यांचं नाव घेतलं ते आपटतंय. आलं वाटतं 4 गाव चौकीर डपून. ते द्रुपदा बोंबललं तरी बघणार नाही. ए, मी कोणाला विचारतोय? फुकणीला? आता तर नवरा एवढा दमून भागून घरी आला तर काय धाड भरली त्याला दमाला? कसलं काम करतोय का धंदा? माझ्याकडे बघ तरी. तुमच्याकडे बघून काय पोट भरणार आहे माझं? हे बघ काय आणलंय तुझ्यासाठी. अरे जायला आता तरी बघशील. माझ्यासाठी आणलं का? नाही तर काय म्हशीसाठी. एवढ्याला काय होतंय? हे बघ अगं बया. अगं बया. आणि हे बघ अरे माझे देवा. आ, कारभारी, आता काय म्हणू तुम्हाला? मला एकदा तुमचं मुक्काच घ्यावं असं वाटतं. या घेऊन टाक पटकन, कोण बघत नाही तुझं. पण काय हो कारभारी, काय इतक्या समध्या वस्तू तुम्ही कुठून आणि कशा आणल्या सा? त्या पिशवीत काय कुठं आहे? काय हे काय होतं तेवढं समजा देऊन टाकलं ना. नवो मग? त्या या पिशवीत होय? या पिशवीत नाम्याच्या पटक्याचा रंगवायला दिलेला सासरा आहे. म्हणजे नाम्याच्या सासऱ्यानं रंगवायला दिलेला पटका आहे. पण ही मात्र लोकशाहीने आपल्याला दिलेली प्रेमाची भेट आहे बरं काय. असं व्हय? हा मला माहितच नव्हतं तुमची लोकशाही इतकी चांगली आहे म्हणून. तर पण कशा पाय भेट दिली? काय म्युन्सिपाल्टीच्या निवडणुकीचा धडाका चालला ना तालुक्याच्या गावाला. बर, मग तिथं मी निवडणुकीचं काम केलं. म्हणजे लोकशाही.
हं, म्हणजे लोकांचं, हं, म्हणजे भारत मातेचं, हं. म्हणजे सरकारचं. अरे इंग्रज कुठेस तू? अरे तू मला शोधतोयस? नाही रे, अजून मी जागेच्या अडचणीत हा? आहे. मागं तुम्हाला ती जागा सांगितली ती गेली काय? नाही 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 मग? त्यांना अजून पाहिजे तसा भाडे करू मिळाला नाहीये. तू जाऊन विचार. कोणाचा बंगला आहे? पाषाण रोडवर आहे, लीलाबाई काळभोर. लीलाबाई काळभोर. नमस्कार. नमस्कार. बसा ना. हा? हो, हो. बस रे. आपण कोण? मी धनंजय माने. या तुमच्या बंगल्यात जागा भाड्याने द्यायची असं कळलं म्हणून आलो होतो. हो, पण माझ्या काही अडचणी आहेत. काय अडचणी आहे? हे पहा, इथं मी आणि माझी मोलकरी तानू आम्ही दोघीच असतो. म्हणजे पूर्वी तशी काही भीती नव्हती, पण आता माझ्या दोन्ही डोळ्यात मोतीबिंदू झाले. एका डोळ्याचं ऑपरेशन झालंय, दुसऱ्याचं व्हायचंय. ओ, म्हणजे तुमची अडचण होत असणार आहे उघडच आहे. हो, म्हणून मला थोडा आधार हवाय. हा. त्यासाठी जे भाडे करू ठेवायचे ते बाई माणसं असलेले. म्हणजे असं, मला एखाद्या सड्याफटीक माणसाला किंवा विद्यार्थ्याला जागा द्यायची नाहीये. हा. अहो, हवा तसा भाडे करू मिळाला नाही म्हणून तर आजपर्यंत ही जागा मी रिकामी ठेवली. हो, ते योग्यच आहे. दुसरं असं बघा, माझा एक पुतणे आहे. तो जसा काही माझ्या अगदी जीवावरच उठलाय, त्याची मला भीती वाटते. त्या दृष्टीने मला आधार हवाय. तुमचं लग्न झालंय का? कारण मला जागा फक्त जोडप्यालाच द्यायची आहे. निघतो आम्ही. तुमच्या अटी कळल्या, विचार करून कळवतो. चला. मला बंगला आवडला बुवा. बंगला आवडून काय उपयोग आहे? म्हातारीला जोडपं पाहिजे आणि जागेसाठी लग्नाची धोंड गळ्यात बांधून घेणं आपल्याला नाही परवडणार. एकतर वांदे झाले तिथं. आपलं नशीबच साला खोटं आहे नाही. नशिबाला दोष देण्यात काय अर्थ आहे? धनंजय धनंजय, हे ते बघ, चल लवकर. जागेचं काय झालं? आपली मोहीम बोंबलली, ती जागा गेली. आम्ही गेलो होतो तिकडे जागा आहे, पण ती आपल्यासाठी नाहीये. आता एक बोला. काम करा, रोजच्या प्रमाणे एकमेकाचं सांत्वन करूया. चला जाऊ दे. थांबा, एक मिनिट, मी आलो जरा. इकडे 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 इकडे. अरे बाबा, काय झालं तुला? आता सांत्वन करायची गरज नाही. काय झालं? तो बोर्ड बघा, त्या नाटकातला सुरेश जाधव माझ्या ओळखीचा आहे. त्याच्या मामाचे 2 फ्लॅट पुण्यात आहेत. त्याने जर मामाला सांगितलं ना तर नाही म्हणायचं नाही रे बाबा. चला. ठीक आहे, आता काय नकार घ्यायची सवय झालेलीच आहे, आणखीन एक नकार. प्रत्येक ठिकाणी नकार मिळणाऱ्या मुलीसारखी आपली अवस्था झालेली आहे. चला. हे बघा, तुम्ही इथंच कुठेतरी थांबा, मी मेकअप रूम जाऊन त्याला भेटून येतो. काय करतो? दादा, हे बालगंधर्व ना? हा, हे बालगंधर्व. आणि ह्या मिसेस बालगंधर्व. या मिसेस. हळू बोल, लोक मारतील. का काय झालं? अरे, स्त्री भूमिका करणारा एवढा महान कलावंत दुसरा झाला नाही कोणी. मिसेस बालगंधर्व म्हणे. बापरे. चला. मामाची टांग त्याच्या. मामाने दोन्ही जागा विकून टाकल्या बिल्डरला. चला, आजचा दिवसही मातीत गेला. या मातीतूनच नवे अंकुर फुटतात. सगळ्यांचे सगळे प्रयत्न संपले. शंतनूच्या अभ्यासाचा प्रश्न फक्त महत्वाचा आहे. नाईलाजाने आपल्याला हे धाडस करावंच लागणार आहे. परशा, तू, सुधीर, शंतनू, तुम्ही तिघे जण सुग्रास हॉटेलमध्ये थांबा. मी अर्ध्या तासात तुम्हाला येऊन भेटतो. अरे पण धाडस कुठलं सांगितलं करायचं? तेवढं कर रे. चला लवकर, लवकर चला.